नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक वेगळ्या प्रकारची चटपटीत अशी नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे, जी तुम्ही एकदा नक्की करून बघा, तुम्हाला फार आवडेल. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे 2 पाव घेतलेले आहेत. तर तुम्ही इथे पावच्या जागी ब्रेडचा पण वापर करू शकता. तर आता आपल्याला या पावचे 2 भाग करायचे आहेत. तर त्यासाठी मी इथे चाकू घेतलेला आहे. तर या पद्धतीने हा पाव आपल्याला मधून 2 भागमध्ये कट करायचा आहे. त्यानंतर आपल्याला पावचा एक भाग घ्यायचा आहे आणि हा भाग थोडासा लाटून आपल्याला अशा पद्धतीने चपटा बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर या पावचा आपल्याला गोल आकारमध्ये पीस कट करायचा आहे. तर त्यासाठी मी इथे एक बाउल घेतलेला आहे. तर हा पाव आता आपल्याला गोल आकारमध्ये अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. तर मी इथे हा पाव अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला या रेसिपीसाठी स्टफिंग बनवून घ्यायची आहे. तर त्यासाठी आपल्याला परत एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. त्यानंतर यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. मग आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार रेड चिली फ्लेक्स घालायचे आहे. तर तुम्ही इथे चवीनुसार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरचीचा पण वापर करू शकता. त्यानंतर यामध्ये आपल्याला ही रेसिपी चटपटीत बनवण्यासाठी 2 चमचे दही घालायचं आहे. तर तुम्ही इथे टोमॅटो सॉसचा पण वापर करू शकता. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे सगळे साहित्य व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचे आहेत. त्यानंतर मी इथे पाव कप किसलेला वाळकू घेतलेला आहे. तर तुम्ही इथे किसलेला गाजर पण घेऊ शकता. तर आता आपल्याला परत हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि या रेसिपीसाठी ही स्टफिंग बनवून घ्यायची आहे. तर आता इथे ही स्टफिंग बनवून तयार झालेली आहे. त्यानंतर आता आपल्याला या रेसिपीसाठी एक बॅटर बनवायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला परत एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये 2 चमचे बेसन घालायचं आहे. मग यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून आता या रेसिपीसाठी आपल्याला पातळ असे बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर हे बेसन आपल्याला पाण्यामध्ये व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. तर आता इथे हे बॅटर बनवून तयार झालेलं आहे. तर या प्रमाणामध्ये आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे. त्यानंतर आपल्याला पावचा कट केलेला एक पीस घ्यायचा आहे आणि या बॅटरमध्ये व्यवस्थित डिप करायचा आहे. तर या पीसला हा बॅटर जो आहे तो व्यवस्थित लागला पाहिजे. त्यानंतर आता आपल्याला हे पीस फ्राय करायचे आहेत. तर त्यासाठी मी गॅसवर तेल ठेवले आहे. तर आता आपल्याला हे जे पाव आहेत ते व्यवस्थित बॅटरमध्ये डिप करून अशा पद्धतीने तेलामध्ये घालायचे आहेत. आणि हे पाव आता दोन्ही बाजूनी व्यवस्थित कुरकुरी आणि ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर आता इथे हे पाव व्यवस्थित दोन्ही बाजूनी फ्राय झालेले आहेत. त्यानंतर हे पाव आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढायचे आहेत. आणि त्यानंतर आता आपल्याला या पावच्यामध्ये ही स्टफिंग भरायची आहे. तर त्याच्यासाठी मी इथे एक चाकू घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने हे पाव आपल्याला चाकूने व्यवस्थित मधून कट करायचे आहेत आणि याच्यामध्ये आता ही आपल्याला स्टफिंग भरून घ्यायची आहे.
तर अशा पद्धतीने तुम्ही ही वेगळ्या पद्धतीची चटपटीत अशी नाश्त्याची रेसिपी बनवून सकाळी नाश्त्यामध्ये सर्व करू शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.